चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे। एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे। यंदा पोळ्याला सुट्टी दिल्यानं शाळांना 3 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे। 15 जून पर्यंत उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे आणि 15 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल। सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल अशी माहिती शाळांनी दिली आहे। तर 1 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर 2 दिवस शिक्षकांना शाळेत यावं लागणार आहे। 3 मे पासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे। चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे। एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे। यंदा पोळ्याला सुट्टी दिल्यानं शाळांना 3 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे। 15 जून पर्यंत उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे आणि 15 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल। सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल अशी माहिती शाळांनी दिली आहे। तर 1 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर 2 दिवस शिक्षकांना शाळेत यावं लागणार आहे। 3 मे पासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे।